हॅलो ओ संदीप बुवा, ओ संदीप बुवा, एवढा जागा आहे तिथे मेरा तुम्ही झोपून गेला. बुवांचं आमचं 1 वर्षानं भेटलं आहे. आधी आलं पाहुणं आलं की घोंगडा देव या, पाणी बिणी देव या, मग बघूया ना. हा गणपती बाप्पा मंगल मूर्ती. किती 55 35 करतो एका बाजू बुवांचं कसं बुवाने सांगितलेलं आहे स्केल मध्ये गायचं. त्या मास्तर बघा बाबत फणस शरद तमालबा असला सगळ्यांना बुवा शिकवायला जात शक्तीवाला मास्तर आहे. मी एकटा विद्यार्थी. बुवा स्केल मध्ये गावा, बुवा असं करू नका. माझ्यात नाही तर माझ्यात मग त्याला कसं नव्हतं. माझ्या आज एका वर्षात मोरीनबाई भेटलेली आहे. मोरीनबाई अहो पण सोलपट नाव त्यांनी केला नाही काय तर बघा ना. काय केला काय पण तुरेवाला आहे मी गडी सांग याची करू काही कटिया घडी. आपलं सालावात प्रमाण असून काय कमराच्या खाल गायचं नाही, कमराच्या वर लय गायचं नाही, बोवाच्या घरापर्यंत जायचं नाही, त्यांना एकीने काय बोलायचं नाही. तरी एका बाजून भारी घातलं व्हायची नियम आहे तो. सुरुवात करूया. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. मोठी देवता असल्याकडे नित्य देवता विचारला माझा. या महाराष्ट्राचा आनंद आई तुळजा भवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि यांचा वैचारिक वारसा ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये पुढे चालवला ते म्हणजे शाहू फुले आंबेडकर. यांच्या विचारांचा वारसा घेतला, त्यांच्या विचारांशी समजत महाराष्ट्रामध्ये संतांची भूमी आणि या संतांच्या मंदिरामध्ये संत बाळूमामा, यशवंतराव होळकर, मल्हारराव होळकर, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना नमन करून माझ्या मुलीची ग्रामदेवता आई नवलाई देवी, गळब्याची मालकी आई विठलाई, धनी मुदवा, धनी देवडकर, देव चौबाटा, मुली केदारी यांना नमस्कार होत. मुंबईची मुंबादेवी, विरारची मुंबादेवी, जागेवाला नटेश्वर मोरे बुवा यांना शाहिरी महाराचा मुद्रा. शक्ती तुरा पंढरी असेल तर आयोजक रुक्माई असतात. आणि सलग 3 वर्ष ज्यांनी मला सोबत केली, मला आशीर्वाद दिले असे माझे आदरणीय सन्माननीय आडवली गावचे सगळे गावकरी, मानकरी, गावकर, तिकडचे सगळे सदस्य सर्वांना मानाचा मुजरा करू. ज्यांनी मला आज देखील यंदा देखील कार्यक्रम करण्याची संधी दिली ते असे आमचे ज्यांच्या माध्यमातून मला जो संपर्क झाला होतो ते आमचे आदरणीय प्रतीक पवार माऊली, अरुण घाट, आमचे जे मानकरी आहेत आमच्या तुझी आफोचा निश्चयो खरा.
शरण तुझ मी विघ्न भंजना हे दयाळु हे श्री गजानना या कलगीतुरावर ही कलगीतुरा ही लोक शक्तितुरा घराघरापर्यंत पोचवली ते कालच कैलासवासी झालेले आमचे शाहीर रामचंद्र घाणेकर आमच्यासारख्या शाहिरांना खऱ्या अर्थाने या कलगीतुरात आणण्यासाठी एका अर्थाने एक लोहचुंबक असतं त्याप्रमाणे एक त्यांच्याकडे शक्ती होती आणि त्यांनी एका अर्थाने आम्हाला या कलेच्या नादाला लावलं आणि असा महावीर असा आमचा या लोककलेतील महासागर शाहीर रामचंद्र घाणेकर हे आपल्यात नाही आहेत हे सांगताना प्रचंड दुःख होतं. त्यासोबतच त्यांचे वाचक आदरणीय जे माझ्या वस्तादांच्या संपर्कात कायम होते की बघा मुलाला मूल जवळचं असतं आईला त्याची लेक जवळची असते हे वाचक मंडळींना त्यांची वाचक मंडळी जवळ असते आणि असेच आमच्या सुधाकर गावणकर माऊली यांचंही काही दिवसांपूर्वी निधन झालेलं आहे. आमच्या तुऱ्याची पोकळी निर्माण झालेली आहे. शाहीर आणि श्रद्धांजली वाहिलीच आहे. माझ्याकडून माझ्या साजाकडून माझ्या माऊलीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून मी स्तवन गातोय धनी गांगेश्वराची. धनी गांगेश्वर ज्याची बहीण विठलाई तिला इटलाई म्हणतात आज घेतली तो भेटायला भाव तिकडे जातो आणि माझी पण विठलाई आमच्या कॅन्ड्यातली माझी कुलदेवता पण विठलाई हे काही गोष्टीची नाती असतात आणि धनी गांगेश्वर जो शिवशंभूचा अवतार आणि माझा तुऱ्याचा साज माझा मालक शिवशंकर आणि हेच स्तवन आडवलीच्या त्या गाव रखवाल्याचं गाव रक्षण करण्याचं धनी गांगेश्वराच्या चरण त्याच्या चरणाशी त्याच्या लेकरांच्या साक्षी. गांगेश्वर देव माझा धनी गांगेश्वर देव माझा धनी कोण वाचवील आता तुझ्या वाचुनी कोण वाचवील आता तुझ्या वाचुनी काहुर दाटले काहुरा दाटले ये रे आता ये धावली गांगेश्वर देव माझा धनी गांगेश्वर देव माझा
होई तुझ्या कृपेची छाया व्यापिती सदाई तुझ्या कृपेची छाया व्यापिती सदाई तुझ्या कृपेची छाया व्यापिती सदाई तुझ्यामुळे सारे घडून आले तुझ्यामुळे सारे घडून आले जीवनाचे सारखे होऊन गेले जीवनाचे सार्थक होऊन गेले जीवनाचे सार्थक होऊन गेले काहून काढले एक हाताने थांबून गाले गावदेव आडवलीचा कैवारी दिनाचा आमच्या चरणासी माथा आयुष्यभराचा त्यांच्या चरणासी माथा आयुष्यभराचा त्यांच्या चरणासी माथा आयुष्यभराचा चरणाशी माथा एक विसमाता चरणाशी माथा एक विसमाता करितो हरक्षण देव असी जाची गाथा करितो हरक्षण देव असी जाची गाथा करितो हरक्षण देव असी जाची गाथा काहून ये अंतरी आका गागेश्वर देव माझा तुझ्या वाचुनी कोण वाचविला तुझ्या वाचुनी काहून काढले ये रे हाताई थांबून गागेश्वर देव माझा गागेश्वर देव माझा गागेश्वर देव माझा धरी बोल श्री गणपती गजानन गावदेवी अखंड हरदासवलीचा माझ्या बालपणी होत्या वाटड वळणी गणा माझ्या बालपणी होत्या वाटड वळणी त्या माझ्या वडिलांनी त्या माझ्या वडिलांनी आणीला तुला म्हणजे विषय काय म्हणा होतं काय हे पोरांनो गोवाचा गण ऐकला ना
म्हणतात गावाला चूल पेटलेली आहे, चुलीचा म्हणतात काळ तसंच राहिलेलं आहे आणि सगळं चाकरमणी मुंबईला आले. एवढ्या अर्जंट मध्ये आलं चाकरमणी मुंबईला. हो संदीप भाऊ, एवढं अर्जंट मध्ये आलं कोकरोच पार्टीचं काय सदस्य होतं आमच्याला काय नाही असलं नाही होतं, काय नाही ना. तर म्हणतात गोवांची लेखणी आणि म्हणतात तुम्हाला गार करीन दुसऱ्या बारीत. मी दुसऱ्या बारीत पळून जाणार आहे. तुम्ही जी धमकी दिली ना मला दुसऱ्या बारीत तुम्ही काय कुऱ्हाड आणलेली आहे की पारे आणलेली? काय बोलणार बुवा. तर अहो या स्थलांतर होत आहे ना, गावासनं माणसं इकडे मुंबईला येतात. तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण समाज प्रबोधन गाव नाही की तुम्ही हा गणपती बाप्पाला काय करीन इकडे या बॅग भरली त्या गणपती बॅग भरून जाऊ नकोस. तर त्याच्यासाठी उद्योगधंदा आमदार खासदारने आणलं पाहिजे. हा मग माणसाला तरी गावात ना गणपती बाप्पा काय काय करेल द्यात पैसा. निविता महेश दर्डे, विना अविश दर्डे 501 रुपयाचा पारितोषिक. धन्यवाद माऊली, थँक्यू सो मच. येत राहून मध्ये हो एक चालू अहो गेल्या वर्षी ही चाल भुवानी पहिल्यांदा आमच्या संदीप भुवानीच गायली. गेल्या वर्षी का आदल्या वर्षी. हा त्याच्यानंतर ह्या चालीचा एवढा काय भुसकाट पाडला लोकांनी. त्याच चालीवर आपल्या राजेश भुवानचं कोकणचं 1 नंबर गाणं आहे, पण नमानात घेतला नाही. आता फक्त 2च गाणी त्याच्यावर राहिलेली आहे, ती सांगण्यासारखी नाही. हा ते सांगतो. माझ्या बापाचा येता सण अवघ बहार ते कोकण. हो चाकरमानी मुंबईला आलं तरी बाप्पाचा सण म्हणजे आला 2 महिने झालं तयारी सुरू आहे. सगळं जातात गावाला गणपती बाप्पाच्या दर्शनाला सगळं जातात. काय गुरुवानो जातात की नाही? तवा कोकण भरतं. बाकीचा ह्या खाली होता त्याला राजकारणी जबाबदार आहे. त्याच्यासाठी तुम्ही बोललं पाहिजे. दुसऱ्या बारीला माझ्या उचलण्यापेक्षा तर या गाणं तिकडे गावा ना. मला म्हणतात तुम्ही आय लव्ह यू म्हणता पण मला कुशीत घेत नाही. अरे 4 चौघात कुठे घेऊ, 4 चौघात कुठे घेऊ. पाऊस पडतोय भेटतो तुम्हाला मागल्या दाराला. काय हो आलो तुम्ही पण तरी पण चालवाप्रमाणे आय लव्ह यू सँडी, आय लव्ह यू सँडी. आय लव्ह यू एवढं आमच्या सँडीला मी बोललो असं नाव तेवढे माझ्या पहिल्या 2-3 अकाउंटला पण बोललेलं नाही मी. 2-3 नव्हती बाबा. तुम्ही म्हणशील माझ्या बापाचा येता सण अवघ बहार ते कोकण. होत घराचं नंदनवन, होत घराचं नंदनवन. ध्यान देऊन आता शाहिरा दूर वाल्याचा गण. ध्यान देऊन आता शाहिरा दूर वाल्याचा. आणि आजच्या मला म्हणतात त्यांची सालपाटा काढतो. रंदा घेऊन आलो मी काय खैर वाटलो काळा असला तो माझा रंदा मारेगा सालपाटा निघलेगा. मैं ऑलरेडी काळा है और काळा होने लगे तो क्या होगा. आधार कार्ड पे मेरा फोटो ऐसा ही कैसा है. बात करता मेरे को डराता भाई, इसको बोलो ना. घाबरवलो ना भुवांचा आमच्या आलं की हे राजवाडा 2-3 लाईट अशा डोळ्यावर मारता येत नाही तुला. त्यांच्या डोळ्याचं झाकलेलं जाईल आणि वर म्हणतात काय म्हणतात गप आहे म्हणतात. सगळं पब्लिक गप आहे. अरे झोपल नाही वाद्यास घावलं ऐसा कुछ करो ना, ऐसा कुछ करो. हे मी काय पोहांना बोललो हा. याला म्हणतात याला एक आमचं म्हणलं मंगेश यादव. तर तुमचं म्हणतात वकील आहे तर सांगा. मी त्यांना उभं केलं, म्हटलं वकील नाही छोटा शकील आहे डिस्काउंट करेगा. नादा लागणार सगळ्यांच्या नादाला लागायचा. ह्या माणसांना नादाला लागायचं. आमचं प्रभाकर धनावडे आहेत आमचं वाचतात तर यांना मॅनेजर म्हणतात. मला परवाशी कळलं मॅनेजर. चल आजचा गण हो पवारांनो
एवढं मी मी यांना हसवतो जरा, तर मला 5-10 मिनिटं वाढवून दे ना. हो, माझी 5 मिनिटं कमी करा ना जरा. हा, त्या गणा तुझी सारी किमया. हे सतीश दादा घाणेकर बुवांसोबत आम्ही वाऱ्या कमी बघितल्या. मी आणि सतीश आम्ही एकत्र जायचो बुवांच्या वारे बघायला, घाणेकर बुवांच्या. जेव्हा आम्ही हे सगळं शिकत होतो 2009 वगैरे, तेव्हा आम्ही सतीश दादांना बघायचो. ह्या माणसाचं बारीक लक्ष ठेवा सगळं. आणि तो माणूस आमच्यासारख्या आमचे सुराबिरांचं म्हणतात ना, आज तो माणूस आमच्या सोबत आहे. सतीश दादा खरं सांगायचं, पहिलं स्तवन मी सुरात गायलं, स्केलला गायलं, आता पण सुरात आहे. यांना सांगा ना याच्याकडे बोलायला दुसरं काय नाही. नॉन सेन्स गाणं भाई. हे संदीप हे मोठे मोठे गार केलं गमत मध्ये, खरं मोठं मोठं गार केलं यार. तुम्ही ऑलरेडी गार आहे. गणा माझ्या गणा तुझी सारी किमया. अंबरात मेघ चालती. जो धने तिकडे बसलाय गांगेश्वर, अरे गावाचा रखवाली आहे. इकडचं तिकडं काय होईल, आज धरणे गावकर आहे तिकडचं. आणि जसं आपला कौल लावला, उजवा घेतला, जाईल जा मुंबईला जा, तुझी बरकत होईल. गोरा ढोरात, कोरा टोरात, गोरा वासरात सगळी बरकत. आणि तसा विश्वाचा मालक आमच्याकडे सायन्स आला. आता म्हणतात बाबा पृथ्वी अशी फिरते, स्वतःभोवती फिरते, त्याला परिवलन म्हणतात. मग ती सूर्याभोवती फिरते, त्याला परिभ्रमण म्हणतात. स्वतःभोवती फिरते त्याच्यामुळे दिवस रात्र होतो. आणि ती तशी सूर्याभोवती फिरते म्हणून हे ऋतू बदलतात. हे सगळं सायन्स आहे. अरे मान्य आहे, पण ती पृथ्वी 23.5 अंशामध्ये फिरतेच कशी? 23.5चं 24 का होत नाही? म्हणजे मेजरमेंट लावली कोणी? 23.5चा 1 जरी अंश इकडे फिरली तर सगळं गार होईल. सगळा बर्फ या तुमच्या किडण्या बिडण्या सगळ्या भाग श्वास घेऊ नाही शकत. आणि इकडे कल्ली की सगळं जळून भस्मात. 23.5 बरोबर तेवढ्याच वरती. कोण म्हणजे कोणी लावलंय, कोण इंजिनियर कोण आहे? स्केल. गणा तुझी सारी किमया. अंबरात मेघ चालती. गणा तुझी सारी किमया. अंबरात मेघ चालती. कुठून कसा येतो वारा, कुठून कसा येतो वारा, आणि कशी झाडे डोलती. अंबरात मेघ चालती. गणा तुझी सारी किमया. गणा तुझी सारी किमया. अंबरात मेघ चालती. कुठून कसा येतो वारा, कुठून कसा येतो वारा, आणि कशी झाडे डोलती. अंबरात मेघ डोलती. अंबरात मेघ डोलती.
स्वतः भोवती पृथ्वी फिरे त्रिकालबाधिक असे खरे त्रिकालबाधिक असे खरे त्रिकालबाधिक असे खरे परिवल करता करता सूर्याभोवती फिरता फिरता ही समग्र ऋतू ही सरे प्रदक्षिण घालून पूर्ण प्रदक्षिण घालून पूर्ण इथे कसे डोके जुळते अंबरात मेघ चालते अंबरात मेघ चालते वनाची सारी किमया अंबरात मेघ चालते वनाची सारी किमया अंबरात मेघ चालते पुढे दैनंदिन गोड सालवीता धनी सांगत का तुझा कोणी एक तोच निंदावणी तुझं फलदाना बाबा तुझं फलदाना बाबा माझे दोन्ही कर कुठून कसा येतो वारा कुठून कसा येतो वारा आणि कशी झाडे डुलती अंबरात मेघ चालती अंबरात मेघ चालती गणा तुझी वारी किमया अंबरात मेघ चालती गणा तुझी वारी किमया अंबरात मेघ चालती गणा तुझी वारी किमया यानंतर गवळण गवळण 47 तर बुवांची आपले गवळण सालावाप्रमाणे प्रेमाचे आहे. बुवा म्हणते नांबरे बुवांना प्रेमाचे गवळण आणि बुवा थोडे कळ काढतात. बरोबर आहे. राधेला प्रेम करायचं आणि कृष्णाला थोडी खोडी करायची हा शक्यतो आहे. त्या शक्यतोवर सगळ्यांनी प्रेमाच्या गवळणी बोलल्या पाहिजे. तोरेवालीने थोडीशी कळ ती कळ काढताना त्या राधेकृष्णाच्या प्रेमाला पावित्र्याला आमचे 33 कोटी दैवत आहेत त्यांना कुठेही बाधा आली नाही. फक्त गमत असली पाहिजे. म्हणजे बुवांची कळ काढताना बुवांना चिमटा काढताना बुवा पण हसले पाहिजे. गुदगुली करायची. बुवा मी गुदगुल्या करतोय याला काय जास्त त्रास करून घेऊ नका. त्याच्यामुळे बुवांची काय गवळणी आहे ओके त्यांना माझ्या बालपणी तीच चाल इथं ना माहिती चाहू तुम्ही ती परत काय द्यायची प्रेमाची गवळण आहे वेळ कमी आहे. त्याच्यामुळे बुवा माझी गवळण एक मुकडा एक अंतरा आग स्वयंपाक करतो डाळ जिऱ्या मिऱ्याची चटणी वाट जेवाला बघताना वाट जेवाला बघताना वाट यसार काय म्हणतोय बघा मी राधेला काय बोलणार नाही. राधा माझी प्रेमाची आहे. पहिल्यांदा आईला मी बोललेलाच आहे आणि आय म्हणून कुशीत घेणार म्हणजे घेणार 100% फक्त बघित राहायचं. उशीत काय कुशीत ना नाही म्हणून उशीवर घेतो बोलले तू म्हणतो घे कुशीत नाही तर तुला घेतो उशीत. यायला उशीत घेण्याला मी एवढा लहान आहे. बुवा तुमची उशी केवढी मोठी उशी एवढी मोठी आहे सगळ्या गोदळ्या शिवल्या उशीच्या म्हणून बुवा इकडे बघा तर ही मावशी काय नाही खातो ही माझी राधा आहे. एक मावशी ही मावशी काय नाही खातो फक्त मागते मऊ मऊ भात का का कारण 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 कारण
ही मावशी काही नाही खात फक्त मागते मऊ मऊ भात हिच कशानं पडलं दात हिच कशानं पडलं दात झोघात झाला कशानं झाला घात घात झाला कशानं झाला घात झाला कशानं झाला ही मावशी काय काय खात मागते मोमो भात ही मावशी काय काय खात मागते मोमो भात हिच कशानं पडलं दात हिच कशानं पडलं दात पाणी काढाया मारी बडाया कशी बघाई आडा पाय पसरून बघा गेली तळाशी बुडात सुडात ढकली आत हो सुडात ढकली आत हो मारली तुझी म्हणीलात हो सुडात ढकली आत हो मारली तुझी म्हणीलात हो ह्या बाईची कोकणाची मी बात हो घात हो झाला कशानं झाला घात हो झाला कशानं झाला मावशी काही नाही खात हो मागते मोमो भात हो मावशी काही नाही खात हो मागते मोमो भात हिच कशानं पडले दात हो हिच कशानं पडले दात हो पैसे चंदन दर्डे शिडी पहिल्यांदा दिलं बाबा 301 रुपये तुला बरकत येऊ दे हे कुठलं स्थळ रे तर या ठिकाणी योगेश अशोक दर्डे चौकवाडी योगेश बुवांचा नवरात्रीत आमच्या पुनस गावी लांजा तालुक्यात बारी झाली आणि त्यावेळेला बुवांचा अनेक वर्ष जो प्रसिद्ध गाजीला प्रश्न होता तो आमचे वस्ताद प्रभाकर धनावडे यांच्या माध्यमातून तो फुटला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बुवाने तो मान्य केला. आता महत्वाची गोष्ट नंतर मला कळलं की संदीप बुवांचा प्रश्न फुटल्यानंतर म्हटलं आता काय भारीच तर पण नंतर कळलं की बुवाने प्रश्न मान्य केल्यामुळे आमच्यापेक्षा बुवांचं नाव जास्त झालं आणि आमच्या लांजाने त्याचा जास्त सन्मान केला लांजा राजापूर आणि त्याच्यानंतर आज बुवा आमच्या तावडीला भेटलेले आहेत किंवा आमच्या भेटीला आहेत. बुवाने सांगितलेलं आहे की ज्याप्रमाणे मी त्यांना आयले मी म्हणतो त्याप्रमाणे ते कधी खोटं बोलत नाही आणि खरं आहे तो माणूस कधी खोटं बोलत नाही. आज बापाच्या मागे आज जे उभं केलं त्या माणसाने 10वी शिकलेला माणूस आहे स्वतःचा स्टुडिओ आहे. आता सध्या जरा काहीतरी घरच्या देवात नड आहे म्हणून गाणी फेमस होत नाहीत पण एक काळ होता बुवांची गाणी प्रचंड फेमस आहे. तर असे शाहीर ग्रंथवाचक आहेत स्वतः गाणी लिहितात सदालाल घराण्याचे शाहीर आहेत. मी या ठिकाणी आता नाव दिली ते लक्ष कुठे हा संतोष दर्डे अरुण घाट या गावाचे मानकरी आणि प्रतीक पवार यांना मी स्टेजवर बोलवतोय आणि चंद्रकांत जड्यार माऊली इथं असतील जवळ तर कृपया यायचंय. बुवांचा प्रश्न आहे त्या प्रश्नाला आज मी हात घालत आहे. पहिला प्रश्न परत द्या. बेंबीन पाणी सोडा पहिला पद्धत माहिती पहिला नारळ ठेवायचा. बुवांचा प्रश्न आहे त्रिकाल ज्ञानी श्वेत द्वीपात फिरत असताना त्याला सरोवराच्या काठावर एक सुंदर कन्या दिसली. त्या कन्येच्या शरीरामध्ये त्या पुरुषास एक दिव्य पुरुष दिसला. पहिला पुरुष दिसला त्या पुरुषाच्या हृदयात अजून दुसरा एक पुरुष दिसला एकावर एक प्रिय. त्या दुसऱ्या पुरुषाच्या हृदयात तिसरा पुरुष दिसला 3 in 1. अशा प्रकारे त्या कन्येच्या शरीरात असलेले 3 पुरुष त्यांना दिसले. गावकरी मानकर बुवांचा प्रश्न वाचला ए चुपडी चुपा आताची घडी तोंडावर बोल. बुवाने सांगितलं तर
प्रश्न, त्या 3 पुरुषांची नावं काय व तिघांचे स्वरूप काय व त्या कन्येचे नाव काय? बरोबर, 3 पुरुष आहेत, एकादी एक एकादी एक एका तपेल्यात बघा अजून टोप अडकतो, टोपात तांबे अडकतो, तसा विषय आहे. पण ग्रंथाचा आहे, ग्रंथाला काय बोलायचं. बुवाने सांगितलंय विषयाचे उत्तर ग्रंथ पुराव्याचे असावे. 1, पुरावा असेल तरच विषयाला हात घालणे. 2, ह्या जरा तुम्ही सांगा, खोटं बोलू नये. पुढचं वाक्य जरा वाचा तुम्ही. उत्तर देऊ. अचूक उत्तर देऊ नये सांगितलं नाही, मग द्यायचं की नाही. पण समजू शकतो स्पेलिंग मिस्टेक आहे. बुवाना मी हसत नाही. बुवा म्हणून सांगतो राजू, आता लाईटी वाढव, डोळं उघडून देत बुवांचं. तर प्रश्नाचं उत्तर पहिलं काय सांगितलंय, विषयाचे उत्तर ग्रंथ पुराव्याचे असावे. आण पुरावा आणला. दुसरं काय, पुरावा असेल तर विषयाला हात घालावे. पुरावा आहे, मग आता विषयाला हात घालतो. बघित राहा. आता महाराज कथा उपकथा 2 मिनिटं दावा करून. अरे मग लोकांनी कशाला पैसे दिले नाही. महाराज, मी एक आश्चर्यजनक घटना पाहिली आहे, ऐका मी. काल मी श्वेतद्वीपास गेला होता. तिथे मला एक सरोवर दृश्यच पडले. त्या सरोवरात अनेक कमळ फुलली होती. त्याच्या तटावर एक विशाल नेत्राची कन्या उभी होती, म्हणजे मोठ्या डोळ्यांची. त्या कन्येस पाहून मी मोठ्या आश्चर्यात पडलो. तिची वाणी ही मधुर होती. मी तिला विचारले, भद्रे तू कोण आहेस? या स्थानी तू निवास कसा करतेस? इथं तुझं काय काम आहे? मी इतकं म्हणत होतो, त्याच कन्येनं माझ्याकडे एकटक नेत्राने पाहिलं, पण ती गप्प राहिली. हे मला समजले नाही. तिला पाहताच माझं सारं ज्ञान कुठं गेलं याचंही ज्ञान मला पाहिलं नाही. असं करून सगळ्यात इतक्यात मला कुमारीच्या शरीरात एक दिव्य पुरुष दृष्टीस पडला. पहिला पुरुष भेटला. त्या पुरुषाच्या हृदयात दुसरा पुरुष दिसला. भेटला दुसरा. त्या दुसऱ्याच्या हृदयात तिसरा पुरुष मला दिसला. याचे नेत्र लाल असून, म्हणजे हे इथं पुरुष भेटला. आता उत्तर. मी यांना काय असंच नाही जोडली. थांबा 2 मिनिटं हो. आता माझ्या तरी जे आलेले नाहीत ना आडवलीकर आज, तर म्हणतील का मी बारीश गेलो नाही. सोळा दिवस माझा गांगोबा पावला मला. तर मी जोडीत पण घेतो. आणि तर तो त्रिकालज्ञानी कोण होता ते सांगतो. तर बुवा, तो त्रिकालज्ञानी म्हणजे नारद मुनी होता. त्यानंतर तुम्ही विचारताय की त्या 3 पुरुषांची नावे काय, तर त्यांची नावे ऐका. पहिल्या पुरुषाचे नाव होतं ऋग्वेद. ऋग्वेद ऋषी मधला ऋ, अर्धा ग, नंतर वेद, ऋग्वेद. त्याचं स्वरूप कोणतं, तर भगवान नारायणाचं ते स्वरूप होतं. तसेच तो अग्निमय होता. त्यानंतर दुसरा पुरुष पाहिला, त्याचं नाव काय, तर दुसऱ्या पुरुषाचं नाव यजुर्वेद. आणि मग त्या यजुर्वेदाचे स्वरूप काय होतं, तर यजुर्वेदाचे स्वरूप होते महाशक्तिशाली ब्रह्मदेवाचं होतं. त्यानंतर त्याच्या शरीरात जो तिसरा पुरुष पाहिला, त्याचं नाव काय होतं, तर तिसरा होता सामवेद. मग त्या सामदेवाचं स्वरूप कोणाचं होतं, तर बुवा त्या सामदेवाचं नाव शंकराचं होतं. माझ्या बापाचं होतं, माझ्या मालकाचं होतं. आणि त्या सुंदर कन्येचं नाव काय होतं, तर मोरे बुवा. त्या सुंदर कन्येचं नाव होतं वेदांची माता म्हणजे सावित्री होय. म्हणून बुवा पहिला ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद. आणि त्यांची स्वरूप काय होतं, ऋग्वेदाचं स्वरूप भगवान नारायण, यजुर्वेदाचं महाशक्तिशाली ब्रह्मदेवाचं, आणि सामवेदाचं स्वरूप म्हणजे भगवान शंकराचं. ह्या तुमचा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आला. धन्यवाद. यांना गांगेश्वराची शपथ आहे. यांनी जर खोटं बोलत आहे, गांगेश्वराची शपथ आहे. तुम्ही खोटं बोललात, तुम्ही फक्त उत्तर तुमच्या ग्रंथापासून असेल तरच सांगायचं. या पवित्र साधामध्ये तुम्ही सदानंद घराण्याचे शाहीर आहात. सदानंद घराण्याचे शाहीर आहात. खोटं बोलायचं नाही. सदालाल घराण्याची शपथ घेऊन सांगायचं. आणि आडवलीचा धनी गांगेश्वराची शपथ घेऊन सांगायचं. उत्तर तुमच्या ग्रंथापासून नसेल मान्य करा, मात्र तसंच सांगायची. शपथ घेऊन सांगायची. सदालाल घराण्याची शपथ आणि माझ्या गांगेश्वराची शपथ घेऊन सांगायचं. उत्तर बरोबर की खोटं. आणि आल्या सांगायचं. पुनसं त्यांनी काय केलं, पहिली बारी माझी साल काढलं आणि न सांगितलं उत्तर बरोबर आहे. आम्हीच आहे ते. धन्यवाद. येतोच.